जय भारत जय भीम. मी कैलास सावळे. आपण पाहतात द पॅन्थर टाइम्स. देशभरामध्ये बहुजनांवरती अनेक प्रकारचे अत्याचार आणि अन्याय केले जातात. असाच एक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील जालना येथील शरद डोळसे, विलास डोळसे आणि संतोष लहाने यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारची शहनिशा न करता त्यांच्यावरती 24 तासाच्या आतमध्ये 302चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच घटनेचे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र पडसाद निर्माण झाले आणि त्यांनी अनेक राजकीय पक्षाची जुडलेली आणि आंबेडकरी समाजातील नेते आणि कार्यकर्ते यांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सुरू केले आहे आणि येणाऱ्या काळात ही आक्रमकपणे सदर धरणे चालू करण्यात येण्याची ग्वाही दिली जात आहे. यावेळी जय भीम सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका जाहीर केली. आम्ही आज संपूर्ण पक्षीयाच्या वतीनं एकत्रित येऊन निवेदन SP साहेबांना दिलं. ते निवेदन असं आहे की डोळसे आणि लहाने आणि ती जी काही मंडळी आज अटक केली आहे, इतक्या इमिडिएटली अटक केली आहे, तर त्याच्यामागे आम्हाला शंका येते की एवढी ॲक्शन पोलिसांनी कशी काय घेतली. याच्या अगोदरच्या ज्या काही घटना घडल्यात त्याच्यामध्ये पोलीस मात्र ॲक्शन घेत नाहीत आणि आज 24 तासामध्ये त्यांना अटक केली, तर ही कुठंतरी शंका निर्माण करणारी बाब आहे. आणि म्हणून आम्ही पोलिसांकडे निवेदनामध्ये मागणी केली आहे की ताबडतोब त्यांच्या जो तपासी अंमलदार आहे त्याला बदललं पाहिजे. त्याच्यानंतर डोळसे आणि लहाने यांच्या प्रकरणामधला पुन्हा फेरतपास झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर जर योग्य निर्णय झाला नाही आणि बाकीच्या ज्या पेंडिंग केसेस आहेत त्या केसेस जर पोलिसांनी ताबडतोब तपास करून ॲक्शन घेतली नाही तर 15 दिवसाच्या नंतर इथं 1 लाखाचा मोर्चा येईल असं आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. असं आणि सगळ्या जनतेला आव्हान आहे की एकी टिकून आपली ताकद मजबूत करून आणि प्रशासनाला आपण आपले प्रश्न मांडले पाहिजे आणि सोडून घेतले पाहिजे असं आव्हान आम्ही करतो. या घटनाक्रमाकडे आपण कसे बघताय सध्या? अत्यंत जातीवादी आणि अत्यंत धर्मांध शक्ती सत्तेवर आहेत आणि त्या शक्ती इथं उघडा नाच करतायत, नंगा नाच करतायत. आणि त्या शक्तींना जर तुम्हाला वठणीवर आणायचं असेल तर दलितांची संपूर्ण एकजूट आणि दलितांचं संपूर्ण मत हे एका बाजूने गेलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. काय नाव? माझं नाव ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, भारतीय दलित पॅन्थरचा मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे. या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खरात यांनी आक्रमकता दाखवत माध्यमांशी बोलताना सांगितले की जर येणाऱ्या काळामध्ये आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मोठ्या प्रकारे इथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने आमचा अंत पाहू नये. क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. आज जालना येथे चंदनजिरा पोलीस स्टेशन या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे भीमयोद्धा विलासदादा डोळसे, संतोषभाई लहाने यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, हा गुन्हा त्यांनी राजकीय दबावापोटी दाखल केला आहे अशी आमची मागणी या ठिकाणी. हा जो गुन्हा आहे हा चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी दाखल झालेला आहे. या जालना जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात असेल, महाराष्ट्रात असेल, ज्याप्रमाणे दलितावर अन्याय अत्याचार होतात, महिना त्या ठिकाणी गुन्हे दाखल होत नाहीत, महिना उपोषण करावं लागतात. आणि असं या ठिकाणी काय घडलं की तात्काळ 1 घंट्याच्या आतमध्ये कोणतीही चौकशी न करता कोणत्या दबावाला बळी पडून तुम्ही तो गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यामध्ये विलासभाई डोळसे, संतोषभाई यांचा काही संबंध नसताना आंबेडकरी चळवळीतील नेते एक होऊ नये त्यांना या ठिकाणी दडपण्याचं काम इथलं प्रशासन, इथल्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून करत आहे.
माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे, आपण संविधानाचे रक्षक आहात. संविधानाने आपल्याला न्याय दिलेला आहे. संविधानाने आपल्याला संरक्षण करण्यासाठी, इथल्या जनतेची सेवा करण्यासाठी आर्टिकल 221 अनुसार आपण या जनतेचे सेवक आहात. आपण इथले सेवक असताना सुद्धा हुकुमशहासारखं वागू नका. आपणाला कळकळीची विनंती आहे. आम्ही आंबेडकरी बांधव जो आहेत हे संविधानाला मानणारे तारणारे लोक आहोत. आम्हाला विनाकारण कायदा हातात घेण्याचं काम या ठिकाणी करू नका. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जोपर्यंत हे खोटे झालेले गुन्हे रद्द होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंबेडकरी समाजातील सर्व कार्यकर्ते नेते या ठिकाणून हलणार नाही, अशी भूमिका या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. होणाऱ्या परिणामाला, कायदा सुव्यवस्थेला हे प्रशासन जबाबदार राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जातीवाद्यांनो, तुम्ही कितीही असू द्या तुमचा बोलबाला, इथले जे सत्ताधारी आहेत हे जातीवादी आहेत. जातीवाद्यांनो, तुम्ही तुमचा किती पण असू द्या बोलबाला. पोलीसवाल्यांनो, तुम्ही किती बी करा हल्ला, लय मजबूत आहे रे भीमाचा किल्ला. विलासभाई डोळसे, संजय लहाने, विलासभाई डोळसे, संतोष लहाने भीत नाही कुणाच्या बापाला, निळा झेंडा दिला बापा.